गडकरी यांनी नाना पटोले यांचे जवळचे संबंध आहे, नितीन गडकरी हरले तर नाना पटोले यांना दुःख होईल असे वक्तव्य केले होते। तर कोणाचे कोणाशी संबंध आहेत ते आम्ही लवकर दाखवू। 2014 पासून आतापर्यंत कोण मतविभाजन करते ते मी 4 तारखेला अकोल्यात जाऊन सांगेन। मला 2.5 महिन्यांपासून टॉर्चर केले जात आहे। माझा काय दोष आहे, वंचितांची भूमिका काय त्यांनी सांगावं। मी सगळ्यांनी नागपूरला सांगितलं मी 4 तारखेला अकोल्याला जाणार आहे। त्या दिवशी सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्ही देऊ। 2014 ते 2019 आणि आता कोण मतविभाजन करतो, कोण भाजपला मदत करतो हे आम्ही सगळं सांगू। त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेची चर्चा मी येत्या 4 तारखेलाच करणार आहे। पण गेले 2.5-3 महिने आपण पाहिलं, मी पण ओबीसी समाजाचा माणूस आहे, मी पण एक शेतकरी आहे आणि जे वंचितची भाषा बोलणारी लोक ती त्यांची वंचितची भाषा कोणती आहे ते कळायला कारण नाही। गेले सातत्याने 2.5 महिन्यापासून मला जे टॉर्चर केलं जाते त्याचं उत्तर दिलं पाहिजे की नेमकी माझा दोष काय। त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आम्ही अकोल्यात विचारू आणि याला आता त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला ज्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडली ती भूमिका आम्ही तिथं जाऊन मांडू। बागेश्वर बाबा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत। महाराष्ट्रातील संतांच्या बद्दल टीका करत आहेत। या अशा बाबांवर कारवाई करायला पाहिजे, पण ही सरकार अशाच लोकांना सुरक्षा देत आहे। भाजपचा खरा चेहरा काल समोर आला आहे। बाबा जुमदेवजी यांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे, त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागायला पाहिजे असे वक्तव्य नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे। सावित्रीबाई फुल्यांचा केला, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, तर भाजपला आता हे सगळंच सुसुळच आहे। थोर पुरुषांचा अपमान करणं, संतांचा अपमान करणं हा त्यांचा आहे, पुरोगामी विचाराचा अपमान करणं। भाजपचं निवडणुकीचा प्लॅन होता बाबाला आणून इथं वातावरण बीजेपीचं निर्माण करणं हा भाजपचा प्लॅन आहे। नागपूरला पण एक बाबा आलेला आहे, त्याच्याकडे तेच काम आहे। हे बीजेपीचा सुनियोजित प्रोग्राम आहे बाबांच्या मागं। 2014 एक बाबा होता दाढीवाला, योगा करायचा सकाळी सकाळी, आता तो उद्योगपती झाला। भोळ्या बावळ्या समाजाला या पद्धतीनं बाबाच्या हाताने कसं फसवायचा हा धंदा त्यांचा चाललेला आहे। पण आता लोक जागरूक झालेत, आता लोक यांचा बाबागिरी काढणार, बंधू बाबागिरी। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।